पणजी शहराची स्मार्ट सिटीत निवड झाल्याचा गाजावाजा केला जात असला तरी पणजी बस स्थानकाची सद्यस्थिती मात्र दयनीय होत चालली आहे। या ठिकाणी उघड्यावर लघुशंका आणि कचरा टाकला जात असल्यानं बस स्थानक परिसर विद्रूप आणि दुर्गंधीयुक्त बनलाय। याकडे कदंब महामंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होतोय। पाहूया इन गोवाचा हा खास रिपोर्ट। निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या गोव्याच्या राजधानीत पाऊल ठेवताच पर्यटकांचा भ्रमनिरास होतो। निसर्गरम्य गोव्याची कल्पना डोक्यात घेऊन आलेल्या या पर्यटकांना पहिलं दर्शन घडतं ते विद्रूप बस स्थानकाचं। असं म्हणतात, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। पणजी बस स्थानकावर उतरल्यावर पर्यटकांवर कोणता छाप उमटत असेल हे वेगळं सांगायला नको। महाराष्ट्र कर्नाटकातील एखाद्या दुर्लक्षित शहराचा बस स्थानक जसा असतो तशी अवस्था राजधानी पणजी बस स्थानकाची झाली आहे। पणजीला स्मार्ट सिटी बनवण्याची स्वप्न पाहणारे या बस स्थानकाला कचरामुक्त करणार का असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जातोय। देशाच्या स्वच्छता मोहिमेची जबाबदारी असलेल्या गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी स्वतः हातात झाडू घेऊन पणजी बस स्थानकाची झाडलोट केली होती। त्याचा मोठा गाजावाजा देखील झाला होता। राज्यपालांच्या या कृतीचा कदंब महामंडळानं मात्र काहीच बोध घेतलेला दिसत नाही। परिस्थिती जैसे थे आहे। या बस स्थानकावर एक्झिट पॉइंट ते मिनी डेपो आणि मिनी डेपो ते सुलभ शौचालयापर्यंत घाणच पसरली आहे। इथल्या दुकानातील आणि हॉटेलमधील सर्व कचरा मिनी डेपो जवळच गटाराबाहेर टाकून दिला जातोय। हा कचरा इथेच कुजून तसाच पडलेला असतो। या कचऱ्यावर काही परप्रांतीय प्रवासी लघुशंका करून घाणीत आणखीन भर घालतायत। इथे 2 प्रसाधनगृहे आहेत, मात्र ती दूर अंतरावर टोकाला असल्यानं बस चुकण्याच्या भीतीनं प्रवासी तिथपर्यंत जायला बघत नाही। उघड्यावरच लघुशंका करून परिसर घाण करण्यात येतोय। या कारणामुळे एक सुंदर बस स्थानकाचं सौंदर्य हरवलंय। हा प्रकार थांबवण्यासाठी कदंब महामंडळ काय प्रयत्न करणार हे आता पाहावं लागेल। दरम्यान पणजी बस स्थानकावर उभारलेल्या सूचना फलकांमुळे प्रवाशांना अडथळे निर्माण होत आहेत। इथल्या एका व्यावसायिकाच्या दुकानासमोर पायलटांचा जाहिरात फलक लावण्यास कदंब महामंडळानं परवानगी दिल्यानं त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झालाय। हा फलक त्वरित हटवावा अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे। आता सगळे वयताना सगळे लोकांक आपडटा हो आनी हेच्यान आनीक असो बोर्ड आहा तो हेच्यान लोक आपडटा आनी डेली काळोख पडटा हांगा आनी काळोखा मुळे सगळ्यांक कळना कितें जाता तें हांगा सगळे लायट बी रिमाइंडर दिल्ले तूं रिमाइंडर दिल्ले हांवें सगळ्यांक 3 जण पुलिसाकूय सांगलेलें हांवें की अशें प्रॉब्लम जाता म्हाजी चोरी जाल्ली तेन्ना हांवें सांगलेलें की हांगा हो बोर्ड आसा हेच्यान काळोख पडटा कोणाक कळना कितें आसता म्हणून पूण 2-3दां सांगलें पुलिसाकूय सांगलेलें पुलीस म्हणून आपूण लेटर केला पण तेंच्यांनी रिस्पॉन्स फुडें कांय करूंक ना।